नमस्कार, रीना होम किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण डिंकाचे लाडू बनवत आहोत। खूप पौष्टिक आणि स्वादिष्ट लागतात हे खायला। प्रमाण जर योग्य वापरलं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तर नक्कीच तुम्हाला हे पहिल्यांदा करत असाल तरी जमेल। तर सगळ्यात आधी ज्या वाटीने मी प्रमाण घेतलेले त्याच वाटीने सगळं साहित्य मोजलेलं आहे। 1 वाटी आपलं रेग्युलर गव्हाचं पीठ, त्याच वाटीने 1 वाटी इथे तूप घेतलंय, पण तूप आपल्याला जास्तीचं लागणार आहे म्हणून तूप एक्स्ट्रा ठेवलेलं आहे। अर्धा वाटी इथे बाकीचे आपण ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत। ड्रायफ्रुट्स आहेत काजू, बदाम, अक्रोड आणि इथे मिक्स्ड सीड्स घेतले आहेत। पंपकिन सीड्स, सनफ्लॉवर सीड्स, मगज बी घेतला आहे। त्याच्यानंतर जवस आहे, चिया सीड्स आहेत। अशा टोटल मिक्स सीड्स घेतलेल्या आहेत। त्यानंतर इथे मनुके घेतले आहेत अर्धा वाटी इथे डिंक घेतलाय। डिंक आपल्याला जास्त वापरायचा कारण की डिंकाचे लाडू आहेत। इथे 1 टीस्पून सुंठ पावडर, वेलची पावडर, 2 चमचे इथे खसखस घेतलेली आहे। गूळ घेतलाय 1.5 वाटी, ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ मोजले सेम त्याच वाटीने गूळ घेतलाय आणि 2.5 वाटी इथे किसलेलं खोबरं घेतलेलं आहे। तर हे आपल्याला एवढं प्रमाण लागणार आहे। तर सगळ्यात आधी आपण कढईमध्ये इथे काही न घालता आपण खोबरं भाजून घेणार आहोत। खोबरं जे आहे ते कोरड्या याच्यावर भाजायचं आहे आणि असं लालसर होईपर्यंत 5 मिनिटं मंद आचेवर आपल्याला लागतात खोबरं भाजायला। खोबरं भाजल्यानंतर सेम कढईमध्ये आपण इथे थोडं तूप घेणार आहोत। 1 चमचा तूप घेतलंय, त्याच्यामध्ये इथे बदाम टाकलेले आहेत। बदाम आपण 2 मिनिटं भाजणार आहोत। मग त्याच्यामध्ये अक्रोड ऍड केलेला आहे। प्रत्येक ड्रायफ्रूटला वेगवेगळा टाइम लागतो भाजायला म्हणून सगळ्यात आधी बदाम, मग अक्रोड घातलेला आहे। अक्रोड पण 1 मिनिट परतला की त्याच्यामध्ये काजू घातलेला आहे। काजू सुद्धा 1च मिनिट आपल्याला परतायचा आहे। आता हे जे ड्रायफ्रुट्स आहेत ना, हे टोटली तुमच्या ऑप्शनल आहे। आता याच्यामध्ये खसखस ऍड करून घेतली। खसखस सुद्धा 2 मिनिटं आपण भाजून घेणार आहोत। याच्यामध्ये जर तुम्हाला ड्रायफ्रुट्स ऍड करायचे नसतील तर स्किप करू शकतात आणि किंवा मग जे ड्रायफ्रुट्स असतील फक्त तेच ऍड करू शकतात। इथे सीड्स पण मी ऍड करून घेतलेत। सीड्स सुद्धा ऑप्शनल आहेत, पण असेल तर नक्की ऍड करा, नसेल तर स्किप करा। आपल्याला लाडू बेसिकली गव्हाचं पीठ, गूळ आणि तूप आणि डिंक हे 4 बेसिक इन्ग्रेडियंट्स आपल्याला हवे आहेत। आता सेम कढईमध्ये मनुके मी भाजून घेतलेले आहेत। मनुके अगदी 1 मिनिटातच फुलून येतात, तर ते लगेच आपण कढईमधून काढून घेणार आहोत। आणि पुढे आपल्याला पुन्हा तूप घ्यायचं आहे सेम कढईमध्ये। आता त्याच्यात आपल्याला थोडा करत डिंक, तूप सुद्धा थोडं करत घालायचं, एकदम तूप नका ऍड करू। डिंक सुद्धा थोडं करत, डिंक पण एकदम हे सगळं मंद आचेवर भाजलेलं आहे। पूर्ण लाडूची संपूर्ण प्रोसेस सगळ्यात कमी गॅसवर आपल्याला करायची, म्हणजे डिंक सुद्धा खूप छान भाजला जातो आणि कच्चा राहत नाही, नाहीतर तो कच्चा राहिला तर दाताखाली येतो, दात तुटण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे डिंक छान परतून घ्या एक आणि व्यवस्थित तो दळून सुद्धा घ्यायचा आहे आपल्याला। आता आपण जे उरलेलं माझं संपूर्ण 3/4 कप होतं ना, 1 कप मी तूप घेतलं होतं, त्याच्यातनं जेवढे उरलेलं तूप होतं मी सगळं टाकून घेतलंय कढईमध्ये आणि इथे गव्हाचं पीठ भाजून घेणार आहोत। आता गव्हाचं पीठ भाजायला आपल्याला 10 ते 15 मिनिटं लागणार आहेत। एकदम मंद आचेवर आपल्याला भाजायचं आहे। याला थोडा वेळ लागतो। आधी आपल्याला वाटेल की तूप कमी आहे, परंतु आपण परतत जायचं आहे। जसं आपण परतत जाऊ त्याला तूप सुटायला लागेल आणि पीठ सुद्धा छान भाजलं जाईल। याला सतत ढवळत राहायचं आहे 10 ते 15 मिनिटं अशा पद्धतीने, आणि आपण हे मिक्स करत राहणार। जोपर्यंत आपण गव्हाचं पीठ भाजतो आहोत तोपर्यंत आपण इथे बाकीचं साहित्य आहे ना त्याचं आपण खोबरं हाताने चुरून घेणार आहोत। खोबरं मिक्सरमधून सुद्धा काढू शकतात, पण ते छान खरपूस भाजल्यामुळे हातानेच ते छान चुरलं जातं। तर इथे खोबरं चुरून घेतलेलं आहे आणि बाकीचे सुद्धा इन्ग्रेडियंट्स आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचे आहेत। आता जे पण आपण ड्रायफ्रुट्स, खसखस ते सगळं आपण मिक्सरला काढून घेणार आहोत। आता हे सुद्धा दळताना मी थोडेसे जाडसरच ठेवलेलं आहे, म्हणजे काही याची पावडर झालेली आणि काही जाडसर आहेत, तर ते खायला छान वाटतात। पण तुमच्यावर आहे ऑप्शनल, तुम्हाला कसं हवं असेल। तुम्हाला जर एकदम बारीक पावडर पाहिजे तर पूर्ण बारीक पावडर करून घेऊ शकतात। आता आपण डिंक इथे टाकून घेणार आहोत। डिंक सुद्धा मीडियमच मी बारीक करून घेतलेला आहे, अगदी खूप बारीक नाही खूप जाडसर पण नाही, मीडियम असा डिंक ठेवलेला आहे। आणि आता याच्यामध्ये आपण सर्व साहित्य जे राहिलेलं आहे ना ते पण आपण मिक्स करून घेणार आहोत। जसं की मनुके जे आहेत ते भाजून घेतले आहेत ते टाकून घेतलेत। इथे वेलची पावडर, सुंठ पावडर मी मिक्स करून घेतली। आता हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत आणि आता आपलं तोपर्यंत गव्हाचं पीठ सुद्धा छान भाजत आलेलं आहे।
बघू शकतात हे गव्हाचं पीठ संपूर्ण छान भाजलं गेलेलं आहे। तर हे मंद आचेवर 15 मिनिटं मी सतत हलवत राहिलेली, जरी मी मिक्सरला लावत होते तरी अधूनमधून मी पीठ ढवळत होती। तर अशा पद्धतीने पूर्ण पिठाचा कलर चेंज झालेला आहे आणि खूप असं खुसखुशीत हे पीठ भाजलं गेलेलं आहे। आपल्याला लक्षात येतं, याचा छान सुवास येतो आणि कलर सुद्धा चेंज होतो। आता आपण ते पीठ काढून घेतलेलं आहे। आता आपण 4 चमचे इथे तूप घेतलंय आणि गूळ आहे तो मी टाकून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला 1 ते 2 चमचे पाणी घालायचे, बस 1 ते 2 चमचे पुरेसा आहे। आणि आता आपण हे 5 मिनिटं आपल्याला गूळ वितळायला लागणार आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही लागणार। आता गूळ वितळायला लागला बघा, लगेचच वितळायला लागला। आणि कसं आपण ओळखायचं की गूळ कितपत, तर गूळ वितळायला लागतोय तोपर्यंत आपण काय करूया, साईडला जे आपलं सगळं संपूर्ण मिक्सचर आहे ना, गव्हाचं पीठ, त्याच्यानंतर आपण खोबरं, काजू बदाम हे सगळं मिक्स आपण छान करून घेणार आहोत। हे आपण करून ठेवलं की आपल्याला पुढची प्रोसेस सोपी जाईल। गुळमध्ये थोडंसं इम्प्युरिटीज असतं, तर आपल्याला जिथे जिथे थोडं वाटेल की घाण आहे ते आपण काढून घेणार आहोत। आणि गूळ अशा पद्धतीने मी मेल्ट करून घेतलेला आहे। आता बघू शकतात की गुळाला फेस यायला लागलेला आहे। गुळाला फेस यायला लागला म्हणजे हा ऑलमोस्ट होण्यात आलेला आहे। एकदम कमी आचेवर तो ठेवायचा आहे। आता गुळाला जेव्हा पूर्ण असा खूप फेस यायला लागेल, वरती बबल्स यायला लागतील, बेसिकली बबल्स यायला लागले की आपला गूळ झालेला आहे। आता आपण गॅस बंद केलेला आहे। गॅस बंद करूनच माझी कढई मोठी आहे म्हणून मी त्याच्यामध्ये जे पण ड्रायफ्रुट्स, गव्हाचं मिक्सचर आहे ते मी ॲड केलेलं आहे। पण मोठी परात असेल तर तुम्ही परातीत हा गूळ ओतून घेऊ शकतात, पण कढई मोठी असल्यामुळे मी जे पण इन्ग्रेडियंट्स आपण मिक्स करून घेतलेले आहेत, गव्हाचं पीठ, ड्रायफ्रुट्स, खोबरं, ते सगळं याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। आणि आता याला गॅस बंद आहे, लक्षात ठेवा, गूळ वितळल्यानंतर गॅस बंद करून मगच हे मिक्स केलेलं आहे। आता आपल्याला ओलसर वाटतं आहे, पण 2 मिनिटांनी हे पूर्ण मिक्सचर कोरडं पडलेलं आहे, हे बघा असं। आता याचे लाडू वळत नाहीये म्हणून याच्यामध्ये मी अजून एक्स्ट्रा अर्धा वाटी तूप ॲड केलंय। पहिले आपण 1 वाटी तूप पूर्ण भाजण्यासाठी आणि गव्हासाठी वापरले, गव्हाचं पीठसाठी वापरलं होतं। आता मी अर्धा वाटी आणि अजून अर्धा वाटी, म्हणजे मला टोटल 2 वाटी तूप इथे लागलेलं आहे। ते कसं असतं ना, कधी कधी गव्हाच्या पिठावर पण डिपेंड करतं, तुम्हाला 1.5 वाटी पण लागू शकतं, म्हणून थोडं थोडं करत ॲड करा, किंवा 2 वाटीपेक्षा जास्त पण लागू शकतं। तर आता लाडू छान आपले वळले जात आहेत आणि थोडे कोमट असतानाच हे लाडू आपण वळून घेणार आहोत। तर आपण लाडू बनवून घेऊया अशा पद्धतीने। आणि समजा तुमचं मिश्रण थंड पडलं तर हलकंसं गरम करून घ्यायचं आहे, किंवा थोडं तूप, वितळलेलं तूप म्हणजे कोमट तूप आपण याच्यामध्ये ॲड करायचं, तर आपले लाडू छान वळले जातात। त्याच्यामुळे म्हटलं तुपाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं। तर मला इथे 2 वाटी तूप लागलंय आणि बघू शकतात की लाडू किती सुंदर वळले गेलेत आणि किती छान झालेले आहेत।